पॉलीहाऊससाठी जागा निश्चित झाल्यानंतर पॉलीहाऊस उभारण्यात येतं। पॉलीहाऊस उभारल्यानंतर फुलांची लागवड कशी करावी याविषयी आज आपण पुण्याजवळील तळेगाव दाभाडे इथल्या नॅशनल हॉर्टिकल्चर प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक रवींद्र देशमुख यांच्याकडून माहिती घेऊयात। पॉलीहाऊस पूर्णपणे उभं केल्यानंतर मग ज्यावेळी प्रत्यक्ष आपण फुलांची लागवड करतो त्याच्या अगोदर आपल्याला माध्यम तयार करणं महत्त्वाचं आहे। म्हणजे सर्वसाधारणपणे 10 गुंठ्याचा पॉलीहाऊसचा विचार जर केला आपण तर त्याच्यामध्ये 30 ट्रक लाल माती, 10 ट्रक शेणखत आणि 2 टन भाताचं तूष टाकतो। ते टाकल्यानंतर हा मेडिया आपल्याला वेल मिक्स करायचा आहे। म्हणजे जो ट्रॅक्टरचा कल्टिवेटर आहे तो उभा आणि आडवा हे करून आतमध्ये फिरवून ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्सिंग झालं पाहिजे। आता मिक्सिंग झाल्यानंतर मग आपण त्याचं निर्जंतुकीकरण करतो। आपण त्याच्यामध्ये फॉर्म्युलिन हे आपणास परवडणारं स्वस्तात मार्केटमध्ये मिळणारं असं फॉर्म्युलिन 10 गुंठ्याला साधारणतः 80 लिटर घेतो आणि एकाच 10 लिटर पाणी घेऊन हे फॉर्म्युलिन पूर्णपणे त्या पॉली हाऊसमध्ये त्या मीडियावरती ड्रेंचिंग करतो म्हणजे ह्याच्यामध्ये आपण त्या झारीने ओततो। ओतल्यानंतर म्हणजे टोटल आपलं सोल्युशन किती होईल 10 गुंठ्याला 80 लिटर फॉर्म्युलिन आणि 800 लिटर पाणी म्हणजे टोटल 880 लिटर सोल्युशन पूर्णपणे ओतणार आहे। शक्यतो हे सकाळच्या वेळी ड्रेंचिंग करावं, पॉलीहाऊस बंद करावं आणि ड्रेंचिंग केल्यानंतर काळ्या पॉलिथिननी 100 मायक्रॉनच्या पॉलिथिननी लगेच झाकून घ्यावं। झाकल्यानंतर ज्या फ्यूम्स आहे त्या फ्यूम्स मातीत जातात, त्याचं स्टरलायझेशन होतं। म्हणजे आतले जे कीड आहे, सूत्रकृमी आहे, जे रोगाचे हे आहेत जंतू आहेत ते सगळे मरून जातात आणि नंतर 5 दिवसानंतर हे पॉलिथिन काढावं, त्याच्यामध्ये परत पाणी द्यावं की पाणी एवढं द्यावं की साधारणतः 1 पर स्क्वेअर मीटर 100 लिटर पाणी गेलं पाहिजे की जेणेकरून त्या मातीमधला फॉर्म्युलिनचा जो घटक आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। मग असं निर्जंतुकीकरण झाल्यानंतर साधारणतः 1 आठवड्यानंतर ज्यावेळी वापसा कंडिशन येईल त्यावेळी आपल्याला बेड बनवायच्या। आता बेड बनवताना शक्यतो आपण पॉलीहाऊसमध्ये गादी वाफे बनवतो। आता बेड तयार करताना आपल्याला काळजी काय घ्यायची तर पहिल्यांदा वापसा कंडिशनमध्ये ते माध्यम आलं पाहिजे। त्यानंतर आपण पीक कोणते घेणार आहे त्या हिशोबाने बेडची लांबी रुंदी 2 बेडमधलं अंतर ठेवावं। बेड तयार करताना शक्यतो गटरला पॅरलल बेड असावेत। त्यानंतर पॉलीहाऊसचे जे कॉलम आहेत ते बेडच्या कडेला यावेत, मध्ये यावे नाहीत आणि बेड हे व्यवस्थित भुसभुशीत असले पाहिजेत। बेड केल्यानंतर बेडवरती चालू नये। तर अशा पद्धतीने आपल्याला बेड करायचे आहेत। आता बेड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फुलांची लागवड करतो।